नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे बघा साहित्य: आवळा घेतलेला आहे, एक कच्ची कैरी घेतलेली आहे बघा, ही अर्धी घेतलेली अशी साल काढून अशी तुकडे करून घेतलेले, बीट घेतलेला आहे बघा एवढा तुकडा, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या, लसूण जरा जास्त पाहिजे, एक गड्डी लसूण घेतलेला आहे बघा, गूळ घेतलेला आहे एवढा खडा, 2 गाजरं बघायची धुवून स्वच्छ याची साल काढून घेतलेली आहे आणि तिखटाप्रमाणे मिरच्या घेतलेल्या आहेत। आता आपण बनवाय घेऊया। त्यासाठी हा खलबत्ता घेतलेला आहे, दगडी खलबत्ता। हे कसा बनवायचा, कशा पद्धतीने साफ करायचा ह्याची पण व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक ह्या रेसिपी खाली देते। आता ह्याच्यामध्ये बघा हे असे गाजराचे छोटे छोटे तुकडे करून टाकूया आपण। गाजराचे बघा मी तुकडे करून घेतलेले, छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे, कारण की तुम्हाला ही कुटता आलं पाहिजे। आणि जर मिक्सरला जर केलं ना तर मग मोठे जरी केले बारीक जरी केले तरी चालतील। आता हे बीटरूटचे पण मी छोटे छोटे तुकडे करून घेते। बीटरूट बी बघा टाकून घेतलेले। आता ह्यामध्ये कैरी टाकूया, कच्ची कैरी टाकलेली आहे। आपण हे आवळ्याचं सुद्धा आपण काढून घेऊया। आता अशा पद्धतीत बघा काप करून घ्यायचे। आवळा पण बघा कट करून घेतलेला आहे। आता ह्या मिरच्या टाकायच्या, हिरव्या मिरच्या जागी जर तुमच्याकडे सुकलेल्या जरी मिरच्या असल्या त्या जरी टाकल्या तरी चालतील, मी हिरव्या मिरच्या टाकणार आहे। या कोथिंबीर देठा सकाळ घेतलेली आहे। लसूण टाकायचा, अर्धा चमचा छोटे जिरे टाकायचे, कच्चे जिरे आहेत हे, आणि हे गूळ टाकायचं। आता आपल्याला ह्याला कुटून घ्यायचं आहे, असं सारत घ्यायचं बघा। मध्ये कधी पण असं साईडला कधी पण अशा गोष्टी करताना ना हात लावायचा बघा। अशा पद्धतीत मी कुटून घेतलेले आहे। आता आपण अजून बाकीचं साहित्य टाकायचे। ह्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ, छोटा बघा कांदा, एकदम मी बारीक कांदे अशा पद्धतीचे असतात ते, आपले साधे जरी बारका घेतला तरी एक चालेल। ही एकच भाग घेतलेला, एकदम थोडासा तुकडा घेतलेला आहे। आणि हे द्राक्षे घेतलेले आहेत बघा, 5 द्राक्षे, थोडे जास्त घातले तरी चालेल। द्राक्षाची चटणी जर तुम्ही कोणी बघितली नसेल तर त्याची पण रेसिपी अपलोड झालेली आहे, त्याची पण लिंक मी ह्या रेसिपी खाली देते। चिंच घेतलेली आहे बघा, स्वच्छ धुवून भिजत घातली होती, एवढी चिंच घेतलेली आहे। ही जी चटणी आहे ना, गोड तिखट आंबट एकदम मस्त लागते, तुरट, तुम्ही करून बघा, चवीला एक नंबर लागते। आता हे बाकीचं एकदम आपल्याला कुटून घ्यायचे। आता बघा अशा पद्धतीनं कुटून झालेलं आहे, असं कुटायचं बघा, मस्त होते। आणि झाली किती छान बघा, तुम्हाला दाखवते। आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट नाही करायची, ही जेवताना तोंडी लावायसाठी। आणि ही आता तुम्ही विचाराल किती दिवस राहील, ही 2च दिवस, जास्त दिवस राहणार नाही, मग खायला एक नंबर लागेल। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।